मराठवाड्यात येणारे छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, जालना. खानदेशामध्ये येणारे धुळे, नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार, जळगाव. विदर्भामध्ये येणारे अमरावती, वर्धा, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ, नागपूर आणि अकोला. आणि कोकणामध्ये येणारे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. मुंबईचे 2 गाव असतात माहितीये का? मुंबई शहर आणि परभणी शहर एक आहे का नाही? परभणी शहराचं वेगळं आणि खेडे असले की खेड्याचं गाव वेगळं असतं. ते ग्रामीण भाग शहराचा वेगळा आणि ग्रामीणचा वेगळा, ते 2 आहेत. त्यानंतर सगळ्यात शेवटी जिल्हा कोणता तयार झालाय? सगळ्यात शेवटी आता नवीन कोणता झालाय? पालघर झालाय. कोणता झालाय? पालघर. पालघर जिल्हा काय झालाय? सगळ्यात शेवटी झालेला आहे. कळालं का? मग बघा इकडं महाराष्ट्र दिन जे असतं ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये झेंडा असतो त्या दिवशी, असतं की नाही? परंतु 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा झेंडा कुठं असतंय? सगळ्या भारतात असतंय पूर्ण, आहे का नाही? त्यानंतर 26 जानेवारीचा कुठं असतंय? पूर्ण भारतात असतंय. त्यानंतर 1 मेचा झेंडा कुठं असतंय? पूर्ण महाराष्ट्रात असतंय. ते महाराष्ट्र दिन आहे का नाही? 1 मेला महाराष्ट्रात असतंय. परंतु 17 सप्टेंबरला जो झेंडा असतोय ते 17 सप्टेंबरला झेंडा कुठं असतंय? फक्त हे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली. कारण मराठवाड्याचा भाग जो आहे तो काय झालेला आहे? 17 सप्टेंबरला निजामाच्या राजवटीतून स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये, भारताच्या महाराष्ट्रामध्ये काय झालेला आहे? सामील झालेला आहे. म्हणून 17 सप्टेंबरला आपला झेंडा असते. कळालं का? उद्या झेंडा काय असते तर